दुपारची वेळ आहे, जेवण करून ऑफिसला गेलो. ऑफिसमध्ये जी काही गर्दी होती ती कमी झाली. गर्दी कमी झाल्यानंतर मग यांना म्हटलं का चला आपण आहे ना गणपती बाप्पांना चिठ्ठी लावून येऊया, कारण आमच्या इकडे ना हे गणपती बाप्पांचं एकच दुकान आहे. मग आम्हाला काय करायला लागतं का गणपती बाप्पांना चिठ्ठी लावायला लागते, म्हणजे गणपती बाप्पा बुक करून ठेवायचे असतात. तर आताच 2-3 दिवसापासून बुकिंग सुरू झाली आहे गणपती बाप्पांना चिठ्ठ्या लावायची. तर मग म्हटलं चला आपण सुद्धा गणपती बाप्पांना चिठ्ठी लावूया, आणि जो गणपती बाप्पा आपल्याला पाहिजे ना, म्हणजे तो आत्ता कसं अजून चिठ्ठ्या लावायला सुरुवातच झाली आहे ना, मग भरपूर चॉईस असते, व्हरायटी असते. तर मग इथे ना आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती बुक केली आणि चिठ्ठी लावली. माझ्या दीदीला आदीला आणि दीदीला फोटो पाठवून दिला का आपण हे गणपती बाप्पांची मूर्ती बुक केली. तर बघा किती छान अशा मूर्त्या आहेत. तर आम्ही ना दरवर्षी लालबागचा राजाच बुक करतो. तर आता तुम्हाला मी 2 मूर्त्या दाखवणार आहे. या मूर्तीपैकी कोणती मूर्ती आम्ही बुक केली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ह्यावर्षी तर खूप फेट्याचे बाप्पासुद्धा आहेत, फेटे वगैरे लावलेले, धोतर वगैरे नेसवलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने गणपती बाप्पा इथे ठेवलेले असतात, आणि मग आपण बघायचं आपल्याला जे गणपती बाप्पा लागतात ते. तर इथे ह्या 2 मूर्त्या आहे ना, ह्या दोन्ही मूर्त्यांपैकी एक गणपती बाप्पा आम्ही बुक केले आहे. कारण आहे ना मग असं म्हणतो आज लावू उद्या लावू असं करता करता आहे ना खूप उशीर होऊन जातो, आणि मग मनासारखी मूर्ती मिळत नाही.